व्हेजिटेबल स्प्रिंग रोल. स्टफिंगसाठी भाज्या: कोबी, फ्लॉवर, भोंगी मिरची, कांदा, गाजर, कांद्याची पात आणि आलं लसूण मिरची हे सगळं बारीक चिरून घ्यायचं. शक्यतो किसून घेऊ नका, कारण त्याला पाणी फार सुटतं. मीठ, मिरपूड, साखर, अजिनोमोटो, व्हिनेगर आणि सोया सॉस. मैदा आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, थोडंसं मीठ आणि तेल हे आपण कणिक जशी भिजवतो त्याप्रमाणे भिजवून गोळा तयार करायचा आहे. आणि नंतर त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. प्रथम ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ह्या एकत्र करून त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, मिरपूड, साखर, ह्याच्यामध्ये थोडी जास्त साखर चालेल चवीसाठी, थोडंसं अजिनोमोटो, एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा व्हिनेगर आणि अर्धा चमचा सोया सॉस असं सगळं घालून हे आपलं स्टफिंग तयार करून घ्या. पारीसाठी जी कणिक भिजवली आहे त्याच्या पोळ्या लाटून घ्या. पातळ पोळ्या लाटा. त्याच्यावरती हे आपण जे स्टफिंग तयार केले हे स्टफिंग भरा. हे कच्चंच पसरायचं आहे, शिजवून वगैरे घ्यायची काही गरज नाही. भरपूर भाज्या घातल्या तरी हरकत नाही. आणि त्यानंतर ह्याचा रोल बनवा. रोलच्या कडेला थोडंसं पाणी लावा म्हणजे व्यवस्थित चिकटेल. अशा तऱ्हेने हा आपला रोल तयार झाला. आता बेकिंग ट्रेला थोडंसं पुसट तेल लावून घ्या आणि त्याच्यामध्ये हे आपले तयार केलेले रोल ठेवा. ट्रेमध्येच त्यांना सुरीने कट करून मार्किंग करून ठेवा. आता हे जे आहेत हे आपण प्रथम कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे मायक्रोवेव्ह आणि ग्रिल किंवा मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन अशा कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये प्रथम 2 ते 3 मिनिटं द्या. त्यामुळे भाज्या आणि पारीचा आतला लेअर हा शिजून तयार होईल. आणि त्यानंतर ट्रे वरच्या रॅकवर ठेवून, हाय रॅकवर ठेवून वरून आणि खालून सोनेरी रंगावर भाजले जाईपर्यंत ग्रिल करा. आता आपला कॉम्बिनेशनचा वेळ संपलाय. त्यानंतर हा ट्रे बाहेर काढून हाय रॅक वरती ठेवून ग्रिल करा. ही रॅक ठेवली, त्याच्यावर हा ट्रे ठेवला आणि साधारण 4 मिनिटं लावली. वरून सोनेरी दिसलं की ट्रे बाहेर काढून उलटून पुन्हा 3-4 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत ग्रिल करा. अशा तऱ्हेने आपले हे रोल दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहेत. त्यानंतर याला ब्रशनी वरून आणि खालून पातळ केलेलं बटर किंवा तेल लावून घ्या. आता हे आपले जे स्प्रिंग रोल आहे हे असे मोडून त्याच्या छान वड्या होतात. त्या करून गरमच
सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि विनेगर मधल्या मिरच्या याच्याबरोबर सर्व करा.